दिल्ली के जंतर मंतर पर छात्रों के आंदोलन की गूंज अब महाराष्ट्र की राजनीति में भी तेज सुनाई देने लगी है। नीट पेपर लीक, परीक्षा प्रणाली में कथित गड़बड़ियों और दिल्ली पुलिस के लाठीचार्ज के विरोध में शुरू हुआ आंदोलन अब सियासी समर्थन भी जुटाने लगा है। प्रमुख उद्धव ठाकरे और मनसे प्रमुख राज ठाकरे छात्रों के समर्थन में सड़क पर उतरेंगे। दोनों नेताओं के इस ऐलान ने छात्र आंदोलन को नया राजनीतिक आयाम दे दिया है। बुधवार को मुंबई के दादर और शिवाजी पार्क इलाकों में छात्रों के प्रदर्शन के बीच मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना नेता आदित्य ठाकरे और मनसे नेता अमित ठाकरे अलग अलग स्थानों पर पहुंचे और आंदोलन पर कर रहे युवाओं से मुलाकात कर उनका हौसला बढ़ाया। राज ठाकरे ने छात्रों को संबोधित करते हुए कहा कि किसी राजनीतिक दल का आंदोलन नहीं बल्कि युवाओं की आवाज है। उन्होंने सवाल उठाया कि क्या हर आंदोलनकारी को किसी पार्टी या किसी विचारधारा से जोड़कर देखा जाएगा। उन्होंने कहा कि यहाँ मौजूद सभी लोग भारतीय नागरिक हैं और युवाओं को लोकतांत्रिक तरीके से अपनी बात रखने का पूरा अधिकार है। आणि ते कशा प्रकारे चिरडण्याचे पण प्रयत्न सुरू आहेत हे देखील आपल्याला समजतं आहे। खरं तर ते संपूर्ण आंदोलन हे शांततामय पद्धतीने सुरू झालेलं आंदोलन होतं आणि ज्या प्रकारे आज केंद्रातनं ज्या प्रकारचा दबाव त्या मुलांवरती आणला जातोय, मुलींवरती आणला जातोय, त्यांना ज्या प्रकारे मारलं जातंय आणि त्याचे सगळे परिणाम हे संपूर्ण देशभर उमटत आहेत। तसेच ते महाराष्ट्रात देखील उमटत आहेत, तसेच ते मुंबईमध्ये देखील उमटत आहेत। तुम्ही सगळेजण बघताच आहात। खरं तर ही साधी गोष्ट होती। या सगळ्या प्रकरणामध्ये आजपर्यंत भारतीय जनता पक्ष ज्यावेळेला विरोधामध्ये होता, विरोधी पक्षामध्ये ज्यावेळेला होता, त्यावेळेला त्यांनी अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते। मला आजही आठवते की त्या रजा अकादमीच्या विरोधात ज्यावेळेला मी मोर्चा काढला होता, त्यावेळेला आम्ही मुंबई पोलीस कमिशनरांचा आम्ही राजीनामा मागितला होता, त्यावेळेला अरूप पटनाईकांचा, आणि त्याच्यानंतर त्यांना पदावरनं बाजूला करण्यात आलं होतं काँग्रेसच्या काळात। मुंबईमध्ये ज्या वेळेला ते कसाब वगैरे सगळे आलं, 26/11चं प्रकरण झालं, त्यावेळेला आर पाटील असं म्हणाले होते की बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है। या एका वाक्यावरनं त्यांना गृहमंत्री पदावरनं काढून टाकण्यात आलं होतं। आणि साधारणपणे पदाची ज्यावेळेला तुम्ही जबाबदारी घेता, त्यावेळेला पदामधनं आलेल्या अपयशाची देखील जबाबदारी ही तुम्हीच घेतली पाहिजे, हीच खरी तर मागणी आहे। आणि हीच मागणी होती या मुलांची की हे काय पहिल्यांदा नीटचे पेपर फुटले नव्हते। ही मला असं वाटतं तिसरी वेळ आहे। नीट परीक्षा ज्या वेळेला आणल्या, त्याच वेळेला आम्ही विरोध केला होता त्या गोष्टीला की असल्या केंद्रीय पद्धतीने तुम्ही या परीक्षा घेऊ नका। पण ते सत्ताच एवढी होती की त्यावेळेला कोणाला ऐकायची त्यांची तयारी नव्हती, आजही नाही आहे। आणि आज प्रश्न असा आहे की आज राजीनामा धर्मेंद्र प्रधानांचा मागायला सुरुवात झाली होती, परंतु आता प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे मुलांना मारलं गेलंय, आता हा प्रश्न प्रधानांपुरता मर्यादित न राहता पंतप्रधानांपुरता पुढे गेलेला आहे। आणि त्याच्यामुळे गृह खातं आणि आज पंतप्रधानांनी आज काहीतरी ट्विट केले, पण त्या ट्विटला काही अर्थच नाही आहे। खरं तर ह्या लोकांना बोलवून जर समजा त्यांच्याशी चर्चा केली असती आणि तो विषय जर नीट समजून घेतला असता तर एवढं प्रकरण पण झालं नसतं। पण मला काही मला समजतच नाही आहे की या सगळ्या गोष्टींचा एक सरकारी सत्तेचा एक जो उद्दामपणा जो आहे हा कशासाठी आहे। म्हणजे हीच गोष्ट आपण मला असं वाटतं की त्या शिखांचं ज्यावेळेला शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्यावेळेला देखील कोणाला ते भेटायला तयार नव्हते, ते पण तसंच त्यांनी मोडायचा प्रयत्न केला। मणिपूरच्या वेळेला पण देखील तेच प्रकरण झालं। आता अनेक आंदोलनं ज्यावेळेला होत आहेत, आज ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अनेक आदिवासींची आंदोलनं होत आहेत, तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे। म्हणजे कसला हा, ही कुठली सत्ता आणि हा कुठला सत्तेचा बाज? ती मुलं असं काय मागत होती? बरं, नीटची परीक्षा द्यायला किती कष्ट असतात, किती त्रास त्यांना असतो, हे त्या मुलांना विचारा एकदा। माझा एक जुना व्हिडिओ तुम्हाला आठवत असाल, आता मी कुठेतरी तो व्हायरल होताना दिसतोय की ज्यावेळेला मी पंतप्रधानांशी मी बोललो होतो नीटच्या परीक्षेबद्दलच, आणि मी त्यांना त्यावेळेला सांगितलं होतं आज शेतकरी आत्महत्या करतायत, उद्या हे विद्यार्थी आत्महत्या करतील, आणि तेच झालं। आज ही मुलं आत्महत्या करतायत आणि त्यांचा सगळा जो राग आहे आज त्या विद्यार्थ्यांबरोबर इतरही लोक आज या आंदोलनामध्ये आज आलेले आहेत। आणि मला असं वाटतं की हा एकूणच सिस्टीमच्या विरोधातला राग आहे।
ज्या प्रकारे आज देशामध्ये गोष्टी सुरू आहेत त्याच्याबद्दलचा राग आहे आणि तो राग सगळेजण व्यक्त करतायत. आज प्रत्येक घरामध्ये ज्यांची मुलं नीट परीक्षेला बसलेली नाही आहेत त्या आयांना आणि वडिलांना देखील त्यांना पण त्रास होतोय हे सगळं बघून. आणि आज जी मुलं आज इकडे मोठ्या ज्या अपेक्षेने आज आली, मला असं वाटतं त्याचं पुढे काय करायचं, त्याला कशी वाट करून द्यायची याचाच आम्ही विचार करत होतो. मला असं वाटतं उद्धव आपल्याशी बोलतील. सांग ना. कार्यक्रम जाहीर करणार. आणि त्याच्यामुळे आम्ही 26 तारखेला आम्ही एक शक्ती प्रदर्शन मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे की मुंबईसारख्या एका महत्त्वाच्या, सर्वात महत्त्वाच्या देशातल्या शहरामध्ये देखील ही सगळी मुलं आणि सगळेजण पालक हे एकत्र येत आहेत आणि आपला राग रोष व्यक्त करतायत. हे मला असं वाटतं केंद्राला देखील कळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा आम्ही काढत आहोत. हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क, शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे. तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव, आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत. आणि हा आत्ताचा आमचा कार्यक्रम आहे. मला असं वाटतं पुढे मी कालच दिल्लीला जाऊन आलो. माझ्या आधी अमित पण जाऊन आला. आपल्या माध्यमातून ही दृश्य संपूर्ण जग पाहत आहे. एक गोष्ट जसं राजने सांगितलं की शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकला राज आपण जाऊन 2 गोष्टी करू. एक तर या सरकारला सुबुद्धी आहे, नाहीतर सिद्धिविनायकाला साकडवलं की या देशावरती आलेलं हे अरिष्ट सरकारच्या रूपाने हे लवकरात लवकर दूर कर. सरन्यायाधीश म्हणाले की सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी. मग अशात तोच विषय राहिला की सरन्यायाधीश जे बोलले की सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही आहे. मुळात ह्यांच्यामुळेच हे झुरळ सुरू झालं ना. जन्मदाते तेच आहेत ना. आणि त्यांनी जन्म दिल्यानंतर त्या पोराकडे बघायला नको. मी महाराष्ट्रामध्ये पोलीस ह्या सर्व आंदोलनकर्त्यांना चांगलं सहकार्य करत आहेत. काही त्रास देत नाही आहेत, काही गोष्टी झाल्यात. माझ्याकडे आता एक व्हिडिओ आला आहे. मला असं वाटतं की मी तो आता मुंबई पोलीस कमिशनरने देखील पाठवलेला आहे. एका टॅक्सीतनं मुलं चालली होती आणि ती मुलं चालली असताना टॅक्सीतनं नाही, पोलिसांच्या गाडीतून आणि तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का. म्हणजे पोलिसांकडे तर पावडर पण मिळायला लागली. पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही. मला खरं तर ही इतकी साधी गोष्ट होती. साधी म्हणजे म्हणण्यापेक्षा ही की बाबा पेपर फुटलेत, काय कोण ज्याची जबाबदारी आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे त्याच्यामध्ये असतील सामील झालेले असतील त्यांना अरेस्ट करावी. ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी कराव्यात. परत हे होणार नाही याची शाश्वती द्यावी आणि त्यांच्याशी चर्चा करावी. हे सगळं प्रकरण इथपर्यंत आलंच नसतं. बोला. नाही, यात एक प्रश्न असा आहे की दिनेश एक मिनिट. आज जे मोदींनी ट्विट केले का काय केले मला कल्पना नाही की दोषींना सोडणार नाही. तर ज्यांनी या मुलामुलींवरती निर्दयीपणाने लाठीमार केलेला आहे, ज्यांनी मुलींचे कपडे फाडलेत, जे पोलिसांच्या वेशात न येता जे गुंड तिकडे घुसलेत, या गुंडांना पकडून त्यांना सुद्धा कठोर शिक्षा करण्याची जबाबदारी मोदी घेत आहेत का? हे गुंड कोणी घुसवले होते? हे गुंड कोणी आणले होते? आणि राजरोज फिरतात त्यांचे पण व्हिडिओ आहेत. अगदी ते काठ्या बिठ्या आणि पोलिसांच्या लाठ्या त्यांच्या हातात कुठून आल्या? पण उद्धवजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे.पी. नड्डा जे भाजपचे केंद्रातले नेते आहेत ते असं म्हणत आहेत की विरोधी पक्ष हा विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या विषयाचं राजकारण करतो. भारतीय जनता पक्ष आजपर्यंत काय करत आलं? त्यांचा असाही दावा आहे की काँग्रेसच्या राजवटीतही अनेकदा पेपर फुटलेले आहेत. तेव्हाही आंदोलन झाली की, म्हणून तर बदललं ना सरकार. त्यावेळेलाही आंदोलन झाली, त्याच्यानंतर सरकार बदललं, ह्यांचं आलं. हे ते तसे आहेत म्हणून ह्यांना आणलं. हेही तसेच. म्हणजे ते सांगतात की सरकार बदला.
आणि विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदुका विरोधी पक्ष ठेवत असतील तर विद्यार्थ्यांच्या छातीवरती बंदुका तुम्ही का रोखतात? नाही नाही, आणि दुसरी गोष्ट त्या अण्णाच्या टोप्या घालून कोण फिरवते? त्यांचीच माणसं होती ना, अण्णांकडे एवढी माणसं नव्हती. आणि ह्याच्यामध्ये परत ह्यांनी काही चुका केल्या की त्याचं राजकारण नाही करायचं, आणि हे ज्याला विरोधी पक्षात जातात त्यावेळेला सगळ्या गोष्टींचं राजकारण करणार. पण शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, त्यांची त्याला जंतर मंतर म्हणतात. तेच आहे की त्यांनी तुम्हाला काही कल्पना दिली आहे का? कारण वहीं शिवसेना यूबीटी नेता आदित्य ठाकरे ने भी आंदोलन को समर्थन देते हुए कहा कि छात्रों का अपनी शिक्षा, भविष्य और अधिकारों के लिए आवाज उठाना पूरी तरह जायज है। उन्होंने कहा कि दिल्ली में छात्रों के साथ जो हुआ वो दुर्भाग्यपूर्ण है, लेकिन मुंबई पुलिस ने संयम दिखाया और किसी भी प्रदर्शनकारी के साथ वैसा व्यवहार नहीं किया, जिसके लिए मुंबई पुलिस की सराहना की जानी चाहिए। आदित्य ठाकरे ने कहा कि वो और अमित ठाकरे अलग अलग जगहों पर जाकर छात्रों से मिले और ये महसूस किया कि युवाओं में अपने भविष्य को लेकर गहरी चिंता है। पिछले कई दिनों से हम देख रहे हैं मुंबई में काफ़ी सारे आंदोलन हो रहे हैं, हर जगह में आंदोलन हो रहे हैं, महाराष्ट्र भर आंदोलन हो रहे हैं। हमने यही जाहिर किया था कि 24 तारीख को यानी कल शुक्रवार को छत्रपति शिवाजी महाराज पार्क, यहाँ हम सामूहिक जनगण मन गाने वाले थे और सब एक तिरंगा लेके साथ में आने वाले थे। जिस प्रकार का हम रिस्पांस देख रहे हैं, बहुत सारा आउटपोरिंग हो रहा है, बहुत सारे और लोगों को आना है। और अभी उद्धव साहब और राज साहब ने कहा है कि 26 तारीख को हम सुबह 10 बजे छत्रपति शिवाजी महाराज पार्क से सिद्धिविनायक के चौक तक, सिद्धिविनायक के मंदिर तक एक तिरंगा मोर्चा निकालने वाले हैं। मैं यही अपील करूंगा सबसे कि फिर 24 को न आते हुए हम यही तिरंगा मोर्चा 26 को यानी इस संडे को सभी के साथ, सभी देशभक्ति, देश प्रेमियों के साथ आप सब साथ में आए। इस मोर्चे में सारे पार्टीज है, सारे एनजीओज है, सिविल सोसाइटी है, सिटीजन्स है, लेकिन इसके आगे जाके ना कोई पार्टी का फ्लैग रहेगा, ना कोई पार्टी का स्लोगन रहेगा। दिल में देश प्रेम और हाथ में तिरंगा, यही लेके हम सिद्धिविनायक मंदिर की ओर चलेंगे और न्याय की मांग करेंगे। ये जो तिरंगा मोर्चा है वो राजनीतिक नहीं है, हम भी स्टूडेंट्स के साथ ही खड़े रहने वाले हैं। और आपने देखा होगा बहुत सारा एक माहौल है पूरे महाराष्ट्र में और मुंबई में कि जहाँ ठाकरे है वहाँ कोई आपको हाथ नहीं लगाएगा। हम सिर्फ वहाँ उनके साथ रहने के लिए आ रहे हैं, कोई नेतृत्व करने के लिए नहीं आ रहे। नेतृत्व ये देश की जनता कर रही है और देश की जनता करेगी। बिल्कुल, जिन्होंने इस देश में लाठीचार्ज करवाया उन बच्चों पे, जिन्होंने टीयर गैस की हमले किए हैं, जिन्होंने महिलाओं के साथ आपने देखा कैसे पेश आए हैं, जो ये कोई अधिकारी है वही एंटी सोशल एलिमेंट है। उनको सिर्फ एक बात याद दिलाना चाहता हूँ, आप सिर्फ गूगल कीजिए न्यूरनबर्ग ट्रायल्स क्या थे। हुकुम शाह तो गया, उसके बाद जो हुआ वो न्यूरनबर्ग ट्रायल्स थे। ये सारे के सारे जो अफसर है जो महिलाओं से छेड़छाड़ कर रहे हैं, जो महिलाओं को लाठीचार्ज कर रहे हैं, जो युवाओं पे लाठी चला रहे हैं जिसमें कीले लगे हुए, उनको मैं सिर्फ न्यूरनबर्ग ट्रायल्स क्या है ये याद दिलाना चाहता हूँ। उधर मनसे नेता अमित ठाकरे भी प्रदर्शनकारियों के बीच पहुंचे और उन्होंने छात्रों के आंदोलन का समर्थन किया। दादर के शिवाजी पार्क और मीनाताई ठाकरे स्मारक के पास हजारों छात्र हाथों में तख्तियां लेकर केंद्र सरकार, शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे और परीक्षा प्रणाली में सुधार की मांग को लेकर प्रदर्शन करते दिखाई दिए। रिमझिम बारिश के बावजूद बड़ी संख्या में छात्र सड़कों पर डटे रहे। प्रदर्शन के दौरान पुलिस ने ट्रैफिक और कानून व्यवस्था बनाए रखने के लिए कई जगह बैरिकेडिंग की, लेकिन आंदोलन अधिकांश समय शांतिपूर्ण बना रहा। शिवाजी पार्क पुलिस स्टेशन के पास कुछ देर के लिए प्रदर्शनकारियों को रोका गया, जिसके कारण ट्रैफिक प्रभावित हुआ, लेकिन छात्रों ने पुलिस के साथ किसी तरह का टकराव नहीं किया और अनुमति मिलने के बाद आगे बढ़ गए। अब इस पूरे आंदोलन को लेकर राजनीतिक हलचल और तेज हो गई है। उद्धव ठाकरे और राज ठाकरे दोनों संयुक्त रूप से छात्रों के समर्थन में सड़क पर उतरेंगे। राज ठाकरे गुरुवार को आंदोलन की पूरी रूपरेखा भी सार्वजनिक कर रहे हैं। राजनीतिक जानकारों का मानना है कि लंबे समय के बाद किसी छात्र आंदोलन को महाराष्ट्र के दो बड़े क्षेत्रीय नेताओं का एक साथ समर्थन मिल रहा है, जिससे ये आंदोलन सिर्फ शिक्षा के मुद्दे तक सीमित नहीं रह गया है, बल्कि अब ये राज्य की राजनीति का भी अहम विषय बन चुका है। ऐसे में सबकी नजरें 24 जुलाई पर टिकी हैं कि क्या ठाकरे बंधुओं का समर्थन इस आंदोलन को और बड़ा जन आंदोलन बनाएगा, क्या विपक्ष से केंद्र सरकार के खिलाफ बड़ा मुद्दा बनाएगा, और सबसे बड़ा सवाल यह है कि क्या सरकार छात्रों की मांगों पर कोई ठोस फैसला लेगी या फिर ये आंदोलन आने वाले दिनों में और तेज होता जाएगा।